जगातील 8,000 मीटरपेक्षा अधिक उंचीचे सर्व 14 अष्टहजारी शिखरे अवघ्या 740 दिवसात सर करून जागतिक विक्रम करणारे युवा गिर्यारोहक नीमा रणजीत शेर्पा यांनी ठाणेकरांशी संवाद साधलाय। नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी शाळेमध्ये सरस्वती छात्रसेनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ गिर्यारोहक प्राचार्य चारुहास जोशी यांनी नीमा यांची मुलाखत घेतली। नीमा यांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी 5 महिने 21 दिवसांमध्ये जगातील सर्व 18 अष्टहजारी शिखरे सर केली। 9 ऑक्टोबर 2024 रोजी चीनमधील 8,027 मीटर उंच शीश पंगम्मा सर करत त्यांनी हा ऐतिहासिक विक्रम पूर्ण केला आहे। सुरुवातीला फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नीमांनी वयाच्या 16व्या वर्षी गिर्यारोहणाची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर रॉक क्लाइम्बिंग, धावणे, सायकलिंग आणि शारीरिक तंदुरुस्तीचे कठोर प्रशिक्षण घेतले। 30 सप्टेंबर 2022 रोजी मनासलू शिखर सर करून त्यांच्या अष्टहजारी मोहिमेला सुरुवात झाली। गिर्यारोहण हा केवळ खेळ नसून जीवनातील आव्हाने स्वीकारण्याची वृत्ती शिकवणारा अनुभव आहे। पाय जमिनीवरती ठेवून नजर शिखरावरती ठेवण्याचा संदेश त्यातून मिळतोय। नीमा रणजीत शेर्पासारख्या तरुणाने जगातील 14 अष्टहजारी शिखरे सर करून विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे। छात्रसैनिकांनीही या प्रेरणेतून आपल्या आयुष्याचे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत। तरुणांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे यावेळी तुळशीदास खवळे प्रमुख व सरस्वती छात्रसेनेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी सांगितले। आजच्या ज्या वर्षात आहे तिथे जास्तीत जास्त चांगले महत्त्व मिळावे, चांगले कला कौशल्य ह्या वयात आत्मसात करावं, हे तुमचं गिर्यारोहणाचं चर्चेत आम्ही त्याला बेस कॅम्प म्हणतो। ते 10वीचं आणि कॉलेजची वर्ष ही बेस कॅम्प आहे, तुम्हाला खूप काही शीघ्र दिसायला लागतात आणि मग तुम्ही आणखी बरोबर जा। गिर्यारोहण खेळ हा खूप वेगळा आहे, इतर खेळांसारखाच आहे। आपण आता क्लाइम्बिंग वॉल करणार आहोत। क्लाइम्बिंग वॉल हा एक आता ॲक्सेप्टेड स्पोर्ट झाला आहे। मॅच खेळताना तुम्ही स्पेन आणि अर्जेंटिनाची मॅच बघितली, फायनल मॅच ती मिसलर आता जो टिपिकल आहे तो एका छोट्या बाळाला घेऊन बसलाय आणि तोच बाळ certainly not a climbing one of the reports at all. And most years we got to see so many young kids in front line. Yes, actually that's true. You know, so when I was 10 years old, I was not a fit person, to be honest. Not even these kids do. And of course, I was born in a village called Mokadu, which is where the Olympic highest mountain is. And up until I was 5 years old, I was in my village. And so when I migrated to Kathmandu, I had no idea of what a Shirpa was, to be honest, because I was. संचलित सरस्वती छात्रसेनेच्या वतीने आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जगदविख्यात विक्रमवीर सर्वात तरुण गिर्यारोहक नीमाजी शेर्पा की ज्यांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये वयाच्या 18व्या वर्षामध्ये जगातील 25,000 वरील 14 शिखर सर्व शिखर त्यांनी त्या शिखरांना यशस्वी भेट दिलेली आहे। मी चढ केली आहे किंवा काबीज केली असं म्हणणार नाही, पण त्या शिखरांना एवढ्या लहान वयात एवढा मोठा पराक्रम केलेला हा क्रिकेटमधला जसा सचिन तेंडुलकर होता तसा आज तो हा गिर्यारोहण क्षेत्रातला आहे। आज मुलांना त्यांच्यासमोर आणण्याचं मुख्य कारण असं होतं की ह्या मुलांसाठी तो आज एक मॉडेल आहे की लहान वयामध्ये मोठं ॲम्बिशन ध्येय ठेवून ते ध्येय गाठण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती त्यांनी केलेली आहे। त्याच्यासाठी हे जिवंत उदाहरण आज त्यांच्यासमोर आहे। मला खात्री आहे की मुलं हे आमचे छात्रसैनिक त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आयुष्यात यशस्वी होतील। धन्यवाद।